नमस्कार. मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. थंडीच्या दिवसात मेथीची भाजी खूप स्वस्त असते, पण काही जणांना मेथीची भाजी खाणे आवडत नाही. तर आज मी मेथीच्या भाजीपासून मस्त असा नाश्ता दाखवणार आहे, जो घरातील प्रत्येकाला खूप आवडेल. चला तर बघूया. मेथीची भाजी निवडून घेतली होती व त्यानंतर हिला स्वच्छ धुवून नितळण्यासाठी ठेवली होती. यातील एक्स्ट्राचं पाणी सर्व निघून गेलं आहे. आता हिला बारीक कट करून घेऊया. कोणत्याही पालेभाज्या असो त्यांना कट करण्या अगोदरच स्वच्छ धुवून घ्या. कट केल्यानंतर धुतलं तर त्यातील पोषक तत्व पाण्याबरोबर वाहून जातात. आता मेथीच्या भाजीला बारीक कट करून घेतला आहे. एक मिक्सिंग बाउल घेतला आहे. यामध्ये 2 वाटी मेथीची भाजी टाकूया चिरलेली. 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहे. याचे सालपट छिलनीने काढून घेऊया. बटाट्याने खूप मस्त चव येते या नाश्त्याला. ज्यांना मेथीची चव आवडत नाही तर बटाट्यामुळे मेथीची चव एकदम बॅलन्स होते. बटाट्यांना मोठ्या किसणीने किसून घेऊया. त्यानंतर यांना पाण्यामध्ये टाकूया, ज्यामुळे याचा कलर चेंज होणार नाही. 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. अर्धा वाटी बेसन पीठ घेतला आहे. लाल मिरची पावडर, जिरा पावडर, मीठ, लसणला ठेचून घेतला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्यांना बारीक चिरून घेतला आहे. पांढरे तीळ, दही, हिंग. बॅटर बनवण्यासाठी पाण्याला गरम होण्यासाठी ठेवलं आहे. आता मिक्सिंग बाउलमध्ये बारीक चिरलेली मेथी आहे. त्यामध्ये टाकूया बारीक रवा पाऊण वाटी, तसेच बेसन टाकणार आहोत पाव वाटी. उरलेले बेसन व रवा साईडला ठेवणार आहोत व गरज पडल्यास तोही टाकेल. आता ह्यामध्ये टाकूया लसण, जे मी ठेचून घेतलं आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची, बटाटा टाकूया किसलेला. याला चांगलं पिळून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये टाकल्यामुळे बटाटा लाल नाही पडला आहे, एकदम व्हाईटच राहिला आहे. तो चांगला पिळून टाकायचा आहे, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी येणार नाही. दही टाकूया 4 चमचे. दही टाकल्यामुळे ह्या नाश्त्याला मस्त चव येते. दही तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रसही टाकू शकता. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. ज्यामुळे आपल्याला कळेल की यामध्ये किती पाणी टाकायचं आहे. आता मीठ विसरले होते तरी ते 1 चमचा मीठ ॲड केलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करा. आता यामध्ये गरम केलेलं पाणी टाकूया थोडं थोडं करून व याचं मीडियम बॅटर बनवून घेऊया. जास्त पातळ बॅटर नाही बनवायचं आहे, तरी ते 2दा थोडं थोडं करून पाणी ॲड केलं आहे. तरी ते अर्धा कप पाणी ॲड केलं आहे मी. तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी जास्त पातळ नाही आहे, मध्यम एकदम. आता इथे गरम पाणी टाकल्यामुळे रवा खूप इझिली भिजेल. 10 मिनटं याला असंच राहू देऊया. तोपर्यंत डब्याला तेल लावून घेऊया. तर इथे सर्व बाजूने तेल लावून घेतलं आहे. कढईमध्ये पाण्याला गरम होण्यासाठी ठेवलं आहे. 10 मिनिटांनंतर रवा चांगला भिजला गेला आहे. आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर. लाल मिरची पावडर टाकूया अर्धा चमचा. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. जिरा पावडर टाकली आहे पाव चमचा. चाट मसाला टाकला आहे पाव चमचा. एकदा मिक्स करून घेऊया. यामध्ये टाकणार आहोत गरम तेल. तेलला थोडंसं गरम करून घेतलं आहे. यामध्ये थोडंसं हिंग टाकूया. एकदा मिक्स करून घेऊया. आता हे तेल टाकणार आहोत ह्या बॅटरवर. तेल टाकल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये लगेच आपण बेकिंग सोडा टाकणार आहोत. तर इथे पाव चमचा बेकिंग सोडा टाकला आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. एकदा की सोडा टाकला, आपण लगेच या बॅटरला फटाफट या डब्यामध्ये ओतून घेणार आहोत. जास्त वेळ सोडा टाकल्यानंतर बॅटरला असंच ठेवलं तर जो नाश्ता आहे तो चांगला फुगणार नाही. तर एकदा डब्याला टॅप करून घेतला आहे. गॅसवर ठेवलेलं पाणी चांगलं गरम झालं आहे. कढईमध्ये स्टँडही ठेवलं आहे. त्यावर हा डब्बा ठेवून झाकण ठेवूया. याला 30 ते 35 मिनटं चांगलं वाफवून घेणार आहोत. आता 30 मिनटानंतर झाकण काढून घेत आहे मी. आता याला एकदा चेक करून घेऊया. हे चांगलं फुगलं आहे. सुरी घालून याला चेक केलं आहे. सुरीला बॅटर लागत नाही आहे, म्हणजे हे चांगलं शिजलं गेलं आहे. याला स्टँडवर काढून चांगलं थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतरच आपण याला बाहेर काढणार आहोत. तर आता हे थंड झालं आहे. सुरीच्या मदतीने किनाऱ्या अशा सैल करून घेतल्या आहे. आता डब्याला एका प्लेटमध्ये पलटून घेऊया. तुम्ही बघू शकता हा खूप इझिली निघाला आहे ढोकळा. आता याला पुन्हा सरळ केला आहे. मेथीच्या ढोकळ्यांना कट करून घेऊया.
तर इथे 4 तुकड्यांमध्ये यांना कट केलं आहे. याचे अजूनही बारीक स्लाइस आपण करू शकतो. तर आता याच्यावर आपण तडका टाकणार आहोत. त्यासाठी तेलला गरम होण्यासाठी ठेवलं आहे. तेल गरम झालं आहे. यामध्ये पाव चमचा मोहरी टाकली आहे, पाव चमचा जिरं, 2 चमचे पांढरे तीळ टाकले आहे. यांना चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे चांगले तडतडले आहे. तर इथे तडका तयार आहे. हा तडका टाकूया मेथीच्या डोक्यावर. मेथीच्या डोक्यानं तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता, पण असं तडका टाकूनही खूप मस्त लागतात हे. आता याचे अजून बारीक स्लाइस करत आहे मी. तुम्ही बघू शकता खूप मस्त दिसत आहे हे व तेवढंच टेस्टी बनलं आहे. घरातील प्रत्येकाला आवडेल. ज्यांना मेथी आवडत नाही तेही आवडीने खातील हे. तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने मेथीचा ढोका बनवला. याची चव खूप मस्त येते. तुम्हीही नक्की ट्राय करा. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा ढोका कसा वाटला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.